महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही. बरं. पण महाविकास आघाडीचे अनेक नेते माझ्या मार्फत हो BJPशी डायरेक्ट इनडायरेक्ट सेटलमेंट चाललं होतं माझ्या नावाने. आमच्याबद्दल शरद पवारांच्या मनामध्ये काय आडी आहे ही त्यांनाच माहिती, आम्हाला माहिती. ते आमचं दोघांचं घोडं नाही अडकलेलं. बरं. घोडं जे अडकलेलं आहे, आता तुम्ही शब्द वापरला, घोडं जे अडकलेलं आहे ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असं घोडं अडकलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी हे त्यांना ठरवायचं आहे. बरं. की राजकारणात ठाकरे फॅक्टर हा ठेवायचा की न ठेवायचा. मग तो आपला मोदी बरा कसाही असू द्या, तर वेडा वाकडा असला तरी आपला रोकठोक, खोटा असेल तरी रोकठोक बोलतो. नेक्स्ट प्राईम मिनिस्टर विल नॉट बी नरेंद्र मोदी. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत राज्यातील दिग्गज असे म्हणले जाणारे मान्य प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर आपल्याला सोबत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा, अनेकून देशाच्या राजकारणाचा त्यांच्या इतका एक आवाका जो कमी नेता नाही त्यामधले एक बाळासाहेब आंबेडकर आहेत. अनेक त्यांची जी वाक्य असतात, विधानं असतात, ती काही कालांतरानं आपल्या सत्यात उतरलेली दिसतात. आणि आता 2024ची लोकसभा निवडणूक तोंडावर येत आहे, त्याची तयारी अनेकांनी आत्तापासून सुरू केलेली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवरती प्रकाश आंबेडकरांचा स्वतःचं एक त्यांचा जो अजेंडा आहे, करिश्मा आहे, तो आता कसा राहणार आहे, एकूण त्यांचं राजकीय परिस्थितीविषयीचं एक लक्ष काय आहे, याविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. सर, लेट्सअपमध्ये आपलं मनोपूर्वक स्वागत. स्वागताबद्दल आभार आपले. सर, तुम्ही सुरुवात तर अकोल्यापासूनच आपण करूया सर, की तुम्ही आता अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. हा, मी अधिकृतरित्या जाहीर केलं, कारण का स्पेक्युलेशन चाललं होतं अकोला, सोलापूर की नांदेड आणि बऱ्याच जणांचं माझ्या लक्षात आलं की महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही. बरं. पण महाविकास आघाडीचे अनेक नेते माझ्या मार्फत BJPशी डायरेक्ट इनडायरेक्ट सेटलमेंट चाललं होतं माझ्या नावाने. मी ते लढणार, मी तिथे लढणार असं करत. त्याच्यापेक्षा मी कुठून लढणार हे आपणच आता सांगितलेलं बरं आहे, हे मोकळं आहे त्याच्यामध्ये. अकोला हा तुमच्यासाठी एक अर्थानं तुमचा हक्काचा असा गड आहे. तर गड म्हणण्यापेक्षा सतत लढत आलेलो आहे, संपर्क आहे, सगळा सेटअप आहे त्याच्यामध्ये. आणि काँग्रेसनी बदमाशी केली नाही तर मी जिंकत असतो. तर काँग्रेसची जेव्हा बदमाशी असा शब्द तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्हाला अनेक निवडणुका तुमच्या डोळ्यासमोर तरळून जात असतील की कशा प्रकारे घडलेलं होतं. ते माझी पहिली निवडणूक जी आहे ती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरची आहे. तुम्ही असं म्हणा की ते इंदिरा गांधीच्या हत्येची भावना ही लोकांमध्ये जी होती तिला ओलांडून मी असताना ती इलेक्शन माझी पहिली निवडणूक. आणि कदाचित अभद्र युती असं मी म्हणेन BJPची आणि काँग्रेसची झाली नसती तर मी जिंकलो होतो. त्या सहानुभूतीच्या लाटेत का मी टोटल असताना 7,000 हारलो अशी असणारी परिस्थिती. 3,000 जर मला मिळाले असते तर मी तिथे थोड्याशा मताने जिंकलो. पण काँग्रेसची आणि BJPची त्यावेळेसची अभद्र युती आहे आणि ती डॉक्टर टोपले यांच्या मार्फत त्या ठिकाणी झाली. आणि BJPने आपली स्वतःची मतं, मधुसूदन वराळे सिनियर मोस्ट काँग्रेस नेते होते, आदरणीय होते, ते त्यांच्या पदरामध्ये त्यांनी टाकली त्या ह्याच्यामध्ये. आणि तिकडनं ह्या दोघांनी मिळून मला तिथनं हरवलं आहे. आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये अकोल्यातल्या लोकांच्या लक्षात हा खेळ आल्यामुळे काँग्रेस आता नेहमी काय करते, मागच्या 2 निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार देत असते. नाही म्हटलं तरी 1,00,000 हा माझा मुस्लिम उमेदवार आहे, तो माझ्याकडून गेला तर मी पडतो. हे क्लिअर गणित आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मग काँग्रेस, NCP आणि BJP असं तर गठबंधन आहे की ज्या गठबंधनामुळे मी ते पडलो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून म्हटलं की त्यांनी बदमाशी केली नाही तर मी जिंकतो. याच्यामध्ये एक किस्सा तो आहे, तो विधानसभेत पांडुरंग फुंडकरांनी सांगितलेला होता. तो आहेच का?
तो की शरद पवारांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं? ते पांडुरंग फुंडकर शेवटी म्हणजे आम्ही दोघं अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढत आलो, म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे पहिल्या इलेक्शनमध्ये पडलो, मी पडलो आणि पांडुरंग फुंडकरही पडले. पण राजकीय आम्ही दोघंही वेगवेगळ्या ह्याच्यात असलो तरी आमचे संबंध हे चांगले राहिले. मला ते अनेक वेळा तिथं म्हटलं, प्रकाशराव तुम्हाला मी पाडत नाही आहे, शरद पवार पाडतात आहेत, तुम्हाला काँग्रेसवाले मी जिंकत नाही आहे, काँग्रेसवाले आम्हाला जिंकून आणतात. ते मला वाटतं त्या सभागृहाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं राहवलं नाही आणि म्हणून जे काही मला पाडण्यासाठी जो काही खेळ होत होता तो सगळा त्यांनी असताना त्या सभागृहामध्ये मांडून मोकळे झाले. पण हे जे म्हणजे पण त्यांनी तो प्रेमापोटी मांडला असं मी त्या ठिकाणी धरतो. बरोबर. ओके. शरद म्हणजे खरं तो एक महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे. तुम्ही आता म्हणाल की मी पुन्हा किंवा महाराष्ट्रातली पत्रकारिता शरद पवारांच्या प्रेमात आहे, पण तुमचं आणि शरद पवार यांचं जे कोट अनकोट जे प्रेम आहे त्याला कारणीभूत तो अकोल्याचा इन्सिडेंटच आहे का त्याच्या आधीपासूनच काहीतरी? शेवटी असं एक लक्षात घ्या की त्यांचं काय आहे हे मला माहीत नाही, त्याच्यामुळे असं मी त्याच्यावरती काही कॉमेंट करू शकत नाही. पण एवढं नक्की आहे की त्याच्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेका पक्षाचं जे नेतृत्व होतं त्यांचे आणि बाबासाहेबांचं अत्यंत जवळचे संबंध होते. म्हणजे रायगडमधले असतील शेका पक्षाचे असणारे दिबा पाटील असतील किंवा दत्ता पाटीलसुद्धा असतील. इनफॅक्ट दिबा पाटलांचा कमी संबंध, पण दत्ता पाटलांचा अधिक असं त्याच्यामध्ये की दत्ता पाटलांचे जे वडील होते आणि त्यांचं जे कुटुंब होतं हे खोती नष्टाच्या वेळेपासून बाबासाहेबांशी संबंधित होतं त्या ह्याच्यामध्ये, आणि तिथले ते पहिले झालेले आमदार अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शरद पवारांनी ज्यावेळेस त्यांना नाकारलं त्यावेळेस ते आले, प्रकाशराव आपण सगळे एकत्र करून निवडणुका लढवूया त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आम्ही ठीक म्हटलं, लढता येईल आपल्याला. त्यांना एक 2 जागा जे देणार होते त्यावेळेस, काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले होते, त्यांना असं त्यावेळेस त्यांनी 20-20, 25-25 जागा दिल्या सगळ्यांना. शेकाला दिलं, डाव्यानं दिले, जनता दल होतं जनता दल दिलं, सगळ्यांना दिलं. आणि शेवटी ते म्हटले, प्रकाशराव निवडून आलो आपण की पुन्हा एकत्र येऊन राजकारण करू. तर मी म्हटलं ठीक आहे, पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही वगळले गेलो होतो. त्याच्यामुळे असायला त्यांची काय अडी आहे त्यांनाच माहिती, आणि आम्ही कधी त्याच्या शोधामध्ये गेलोच नाही, गरज नाही. म्हटलं आपण आपलं आंदोलन मोर्चे, सत्ता ही काही आमचं त्यावेळेस केंद्र नव्हतं, त्याच्यामुळे आंदोलन आणि लोकांचे प्रश्न हे आमचे केंद्र होते, त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करून लढा. त्याच्यामुळे आमच्याबद्दल शरद पवारांची मनामध्ये काय आडी आहे ही त्यांनाच माहिती, आम्हाला माहीत नाही. पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही राज्यसभेवर गेलेला होता विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये, तेव्हा मला पवारांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला होता? अजिबात नाही, चुकीचं आहे तुमचं. शरद पवार त्यावेळेस असताना काँग्रेसमध्ये होते आणि जनता दलाचं असताना महाराष्ट्राचं नेतृत्व मी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि दत्ता सामंत आम्ही तिघेच करत होतो. त्याच्यामुळे शरद पवारांचा त्याचा काहीही संबंध. म्हणून म्हटलं ना, इथे महाराष्ट्रामध्ये काही घडलं की तुम्ही सगळे पत्रकार शरद पवार जोडता. हे जे मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतोय त्याचं कारणच ते आहे की मी त्यावेळेस असताना अँटी काँग्रेस होतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे 90च्या ह्याच्यामध्ये. आणि जिथे राजीव गांधीची ब्रूट मेजॉरिटी, त्या ब्रूट मेजॉरिटी येण्याच्या इलेक्शनमध्ये मी फक्त 2-4 हजारांनी हारतो आहे, तिथे काँग्रेसवाले माझ्याबरोबर बसतील याच्याबद्दलचं असणारं मला वाटतं कोणाच्या मनामध्ये येणार नाही, अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे माझ्या कुठल्याही राजकीय यशामध्ये हा काही प्रमाणात जनता दल यांचा असणारा आहे, नाही तर माझ्या पक्षातले जेवढे कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत त्या सगळ्यांचं यश आहे असं त्या ठिकाणी तिसरं कोणाचंच नाही. ओके सर, आता अकोल्याचं तुम्हीही केलेलं आहे, पण खरोखरी तुम्ही महाविकास आघाडी जाण्याबाबत म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटलेला होता, तुमच्या दोघांची एकत्रित प्रेस कॉन्फरन्स झाली, तर पुढे ते घोडं नक्की अडकलं आहे कुठे? ते आमचं दोघांचं घोडं नाही अडकलेलं आहे.
घोडं जे अडकलेलं आहे, आता तुम्ही शब्द वापरला, मग घोडं जे अडकलेलं आहे ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असं घोडं अडकलेलं आहे. घोडं अडकलेलं आहे ते उद्धव ठाकरे आणि NCP असं घोडं अडकलेलं आहे. तिसरं घोडं जे अडकलेलं आहे ते NCP आणि काँग्रेस असं घोडं अडकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं घोडं जोपर्यंत चालतं होत नाही तोपर्यंत ते तिन्ही घोडे आमच्याकडे येणार नाहीत. पण आता काँग्रेस आता मावळ झालेली वाटते, त्यांची स्टेटमेंट्स आता आम्ही आंबेडकरांना बरोबर घ्यायला तयार आहोत वगैरे, तर ती मावळ भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचली का? आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. बरं, अच्छा. जी आहे ती फक्त माध्यमामधलं, ती माध्यमामधली, ती मागच्या वेळेसारखी माध्यमातलीच आहे. अच्छा, ओके. तर यावेळेस मग प्रकाश आंबेडकर समजा मग नवीन भिडू जो शिवसेना आहे, तर त्या शिवसेनाशिवाय इतर कोणी पक्ष तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये BRS आहे किंवा इतर जे पक्ष प्रयत्न करत आहेत, तर त्या आप आहे, तर अशांशी काही तुम्ही युतीच्या काही आप सुद्धा इंडियामध्ये तर समजा ज्या इंडिया व्यतिरिक्त आता माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की उद्धव ठाकरेंनी हे त्यांना ठरवायचं आहे की राजकारणात ठाकरे फॅक्टर हा ठेवायचा की न ठेवायचा. कारण का सरकार जाऊन वर्ष झालं, कार्यक्रम घेण्याचा पुढाकार जो आहे तो NCPनी दाखवलेला नाही आणि तो काँग्रेसनी दाखवलेला नाही, तो सेनेनेच असताना पुढे केलेला आहे. आणि हे आयत्या बिळावरती नागोबा असं जसं म्हणतात, दोन्ही काँग्रेस तुमच्या दोन्ही NCP आणि काँग्रेस आयत्या बिळावा नागोबासारखे आपल्याला स्टेज मिळालेलं आहे, भाषण करतात की आम्ही एकत्र आहोत. ओके. पण मला असं वाटतं की शरद पवारांना कुठेतरी आपल्याला BJPमध्ये जावं लागेल अशी कुमकुम लागल्यामुळे त्यांनी अमरावतीमध्ये खंत व्यक्त केली की सीट ॲडजस्टमेंट झाल्या नाहीत. आजही आपल्याला दिसते की सीट ॲडजस्टमेंट झाल्या नाहीत. सीट ॲडजस्टमेंट झाल्या असत्या तर कदाचित आयाराम गयारामचं जे राजकारण झालं ते असताना थांबलं आहे. आता सीट ॲडजस्टमेंट सेना काँग्रेस होत नाही, सेना NCP होत नाही आणि NCP काँग्रेस होत नाही. याच्यामुळे चर्चा सामान्य माणसाची अशी चाललेली आहे की अमित शहा मध्यंतरी जे येऊन गेले की आम्ही 45 जागा जिंकू, ते आता खरं व्हायला लागले. म्हणून म्हटलं की ठाकरे फॅक्टर राजकारणामध्ये ठेवायचा आहे की नाही हा आता उद्धवनंच ठरवावं लागेल. आणि उद्धवना ठरवायचं असेल तर त्यांनी नजीकच्या काळामध्ये बाबा तुम्ही बसणार आहात तर मला सांगा, नसेल बसणार असाल तर तुमचा मार्ग मोकळा, माझा मार्ग मोकळा, अशी ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका राजकारणामध्ये काही वेळेस नरोबा कुंजोबा चालतो, काही वेळेस ठोस भूमिका लागते. तुम्हाला इलेक्शन फेस करायचं आहे, त्या इलेक्शन फेस करत्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमचं सीट वाटपाचा घोड चालत राहणार असेल तर तुम्हाला लोकांना फसवलं आहे याच्यातून बाहेर काढायला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे असा जो आशेवरती बसलेला आहे की बा आता यांची युती होईल आणि आपण असणारं या युतीला मतदान देऊ, असं जो बसलेला आहे आणि त्याच्या जसं जसं लक्षात येईल की आधी यांची सीटच वाटप झालेल्या नाहीत तर कशाला, मग तो आपला मोदी बरा कसाही असू द्या, वेडावाकडा असला तरी आपला रोखठोक, खोटा असेल तरी रोखठोक बोलतो. तर 2024 जी आहे तर जी BRS सारखी जी म्हणजे चंद्रशेखर राव यांना देखील महाराष्ट्र सोपा वाटतो आहे, ते देखील त्यांचे दौरे वाढलेले आहेत. तर अशांशी काही तुमचं काही बोलणं समजा? नाही, माझं काहीच बोलणं नाही, काहीच बोलणं झालेलं नाही. ओके. तुमची जी मध्यंतरीची जी मूव्ह होती ती औरंगजेबाच्या काही त्यांना आदर दाखवणारी, त्यांच्या कबरीवर जाणारी ती होती आणि तुम्ही त्याचं समर्थन पण केलेलं होतं. तर त्याचा फटका तुम्हाला बसला असं वाटत नाही? मी भारतीय आहे, बरं, माझा धर्म सेकंडरी आहे, तो माझ्यापुरता मर्यादित आहे. आता माझं म्हणणं असं आहे की नेमाड्यांनी फार मोठं विधान केलं. त्याच्या 2 बायका हिंदू होत्या आणि त्या 2 बायका मी मेल्यानंतर सती जाऊ नये म्हणून त्यांनी ती सती प्रथा बंद केली. ही आता या सगळ्या हिंदुत्ववाद्यांवरती किती मोठी चापराक आहे.
की तुमच्यात सुधारणा एका सुफी परंपरेला मानणाऱ्यांनी केली, एक भाग. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे की त्याच्या सैन्यामध्ये 50% हिंदू सरदार होते. इथे एक हिंदुत्ववादी मतदार आहे हे मी मान्य करतो. त्याची तीव्र भावना आहे की या देशाचा जसं इस्लामिक धर्म आहेत, ख्रिश्चॅनिटीचा धर्म आहे, तसं भारतालाही हिंदू धर्माचं स्थान असावं. हे जरी आहे तरी बेसिक एका गोष्टीचं त्यालाही ते लक्षात आहे की इथे दोन जे विचारप्रवाह आहेत, एक संतांचा विचारप्रवाह आणि एक वैदिक धर्माचा विचारप्रवाह, हे दोन्ही पॅरलल आहेत. एक हिटलरशाही मार्गाने जातो आणि एक लोकशाही मार्गाने जातो. त्याच्यामुळे ह्या दोघांमधलं असणारं जे आहे अंतर, हे अंतर माझ्या दृष्टीने मिटवण्याचं असणारं कामकाज ज्या सगळ्या हिंदुत्ववादी फोर्सेस आहेत त्यांनी ते करणं भाग महत्त्वाचं आहे. परंतु त्यांचं राजकारण जे आहे ते अँटी ख्रिश्चन, अँटी मुस्लिम, अँटी आदिवासी, अँटी दलित, अँटी आरक्षण असं चाललेलं आहे. पॉझिटिव्हनेस काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या हिंदुत्ववाद्यांना मी असं मानतो आहे की औरंगजेबची मजार किंवा इथला असणारं शिवाजी महाराज असतील किंवा इथलं राणा प्रताप असतील, या सगळ्या इतिहासकालीन होऊन गेलेले व्यक्ती आहेत की जे आपल्यासमोर एक इतिहास म्हणून उभा आहे त्यांचा. पण तुम्ही वर्तमानपण जगताय, तुम्हाला फ्युचर हे निर्माण करायचं आहे. या दोन्ही ह्याच्याकडे तुम्ही तर धुंकूनच बघत नाही, तुम्ही पास्ट बघताय. उद्या समजा असं धरून चाला की जेवढ्या मंदिरांवरती असतात, म्हणजे जे मशिदी आहेत, मंदिरे आहेत, जे काय असतील ते उद्या समजा मुसलमानांनी सगळं ठरवून टाकलं की हे घ्या तुम्ही, चला, काय बदलणार आहे? या देशातल्या भूकमारीचा प्रश्न संपणार आहे का? या देशाच्या हॉस्पिटल कमी आहेत तो प्रश्न संपणार आहे का? या देशामध्ये बेरोजगारी संपणार आहे का? इथल्या निरंतर प्रश्नांमध्ये अडकून लूटमारीचा खेळ चालला आहे. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की वर्तमानपत्र हे स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतं, पण दुर्दैवाने ते इंडिपेंडंट स्तंभ राहिलेलं नाही, ते विकाऊ स्तंभ झालेला आहे. आणि म्हणून 3 स्तंभ जे आहेत त्यांचं रिपोर्टिंग तर केलं पाहिजे, हे बरोबर आहे, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. पण स्वतःचं ओपिनियन काय आहे चौथ्या स्तंभाचं लोकशाही टिकवण्यासाठी, त्याचं तर मांडा. तर ते मांडताना दिसत नाही आहे. पण सर, तो पुन्हा औरंगजेबा थोडासा तो हे राहिला, त्याचं स्पष्टीकरण राहिलं. तुम्ही त्यावर आजही ठाम आहात का? मी आजही ठाम आहे. उलट आम्ही दंगली थांबवल्या आणि आज दोन्ही बाजूची लोक, तुम्हाला फक्त असा माईक लावला की बोलणारं दिसते तुम्हाला, आणि त्याला तुम्ही असं म्हणताय की दॅट इज पब्लिक ओपिनियन, आणि ते करायला मागताय. दुर्दैवाने प्रेस आणि मीडिया हा क्षणिक लीडरशिप तयार करतो. काय का तो वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्हीमध्ये दिसतो. ज्या दिवशी तो वर्तमानपत्रामधला आणि टी व्हीमधनं गेला त्या दिवशी तुम्हाला तो लीडर दिसतच नाही. त्याच्यामुळे लोक त्याला मान्य करत नाहीत. ही वस्तुस्थिती टी व्ही आणि प्रिंट मीडियानी ओळखून घ्यावी की तुम्ही परिस्थिती निर्माण करता, त्या परिस्थितीतून एखादा नेता निर्माण होतो, पण तुम्ही नेता निर्माण करत नाही त्या ह्याच्यामध्ये. हां, त्याच्यामुळे असणारं आम्ही आज जिथे जिथे जातो आहे तिथे तिथे दंगल थांबवलीत, आमच्या पोरांचं वाटोळं तुम्ही थांबवलं, याच्याबद्दल 2 आपुलकीचे शब्द लोक आमच्याशी बोलतात, मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल. त्याच्यामुळे त्याचा गेन हा आम्हाला आमचा दिसतोय त्या ह्याच्यामध्ये.
दंगल हा जो भाग आहे आता, ही चर्चा व्हायला लागली आहे. देवेंद्रचा भाऊ का नाही, गडकरींचं पोरगं का नाही. आता ह्या सगळ्या इश्यूवरती करायचं असेल तर यांच्या पोरांनी पहिल्यांदा पुढाकार घ्यावा, मग आम्ही येतो, अशी असणारी चर्चा सुरुवात झाली आहे. ते औरंगजेबाचं पोस्टर वगैरे, म्हणजे औरंगजेबाच्या औलादी वगैरे, हा पण एक पॉलिटिकल हे असावं BJPचं. ज्यांना ज्यांचं राजकारण करायचं त्यांनी करावं. त्यांना वाटत असेल की याच्यातून आपल्याला मतदान मिळत असेल, अमुक मिळत असेल, हा त्यांचा भाग आहे. मी असं म्हणतो, आम्हाला असं वाटलं की बस शांतता करून आपल्याला मतदान मिळालं, आम्ही शांतता करून मतदान मिळालं. ते दंगलखोर करून मतदान मिळत असेल, ते तुम्हाला वाटतं असा इलेक्शन नंतरचा चर्चेचा विषय आहे. सर, याच्यामध्ये जे 2024 जे तुम्ही सगळं गणित पाहता, इंडिया वर्सेस इंडिये असं सगळं होण्याची शक्यता आहे, तर तुमचं काय अभ्यास सांगतो किंवा तुमचा अंदाज काय आहे? ठामपणे तुम्ही विचारलं तर एक गोष्ट नक्की मला दिसते, आणि ती म्हणजे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर विल नॉट बी नरेंद्र मोदी. याच्यावरती मी ठाम आहे. सरकार कोणाचं असं जर विचारलं तर माझं अजून मत व्यक्त नाही. मग पहिला जो तुम्ही जर हे मांडलेलं आहे, मोदी नसतील तर याला लॉजिक काय असू शकेल? मोदींना जर यायचं असेल तर त्यांना सिम्पल मेजॉरिटीच्या पुढे येणं गरजेचं आहे. 544ची अर्धा मार्क काही आहे. 272पर्यंत BJP आली तर नरेंद्र मोदी, माझं म्हणणं आहे, प्राईम मिनिस्टर आहे. ते 272पर्यंत आले नाही तर नरेंद्र मोदी डझंट बिकम दी प्राईम मिनिस्टर. आणि तेवढी म्हणजे ती जर टप द्यायची असेल तर इंडिया तेवढी टप देऊ शकेल का? इंडिया नाही टप देणार. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार बिहारमध्ये टफ देतील. दिल्लीमध्ये आप हा टफ देईल. पंजाबमध्ये आप हा टफ देईल. उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकरी चळवळ, अखिलेश आणि पल्लवी पटेल हा जो ग्रुप आहे हा तिथे असणारा टफ देईल. तेलंगणामध्ये तुम्ही आलात तर चंद्रशेखर राव हा टफ देईल. AP आपण गेलात तर मग रेड्डी, वायसा रेड्डी हा टफ देईल. ओरिसामध्ये पटनाईक हा टफ देईल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ही टफ देईल. तामिळनाडूमध्ये ज्याला आपल्याला म्हटलं स्टॅलिन हे टफ देतील. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये सध्याचे असणारे मुख्यमंत्री जे आहेत, सिद्धरामय्या आणि शिवकुमार, हे दोघे तिथे असणारा टफ देतील. केरळामध्ये जे आहे ते BJP नाही तर ते डावे आणि काँग्रेस अशीच असणारी परिस्थिती आहे. गुजरात एक राज्य आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस विन होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. राहिला राजस्थान, मध्य प्रदेश हे 2 राज्य जे आहेत, त्या 2 राज्यांमध्ये माझ्या दृष्टीने आज तरी आपल्याला काँग्रेस आणि BJP अशी टक्कर दिसते. पण थर्ड फॅक्टर मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये मला येताना दिसतोय. त्याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये थर्ड फॅक्टर जन्माला आला आहे, कामाला लागलेला आहे. फक्त एवढंच आहे की मी जसं म्हणाल की प्रेस आणि म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांची दखल घेत नाही अशीच असणारी परिस्थिती आहे. पण दे आर अ मेजर फोर्स तिथे. महाराष्ट्रात माझ्या अंदाजानं मी जसं म्हणालो की उद्धव ठाकरे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी, आज त्यांच्या बाजूने सहानुभूती आहे का तर आहे, मी नाही म्हणत नाही, पण राजकारणामधली सहानुभूती ही मतामध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्हाला लीडरशिप करावी लागते. तुम्ही असं वाहत चाललात असं जर झालं तर सहानुभूती ओसरत जाते. त्याचं कारण असं आहे की त्यांना पुढच्या 5 वर्षासाठी सरकार पाहिजे. नाही, लोकांना, मतदाराला तुमची सहानुभूती कायम राहते, ती काही कमी होत नाही. पण मतदार असं म्हणतो की हा जर नेतृत्वच करणार नसेल,
माणूस चांगला आहे, सगळं आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते सगळं आहे, पण त्याला लिडरशिप लागतं. आणि मी म्हणून म्हटलं की माझी पहिलीच निवडणूक, पण इंदिरा गांधींची हत्येची वेव ही थांबवू शकलो याचं कारण की ती समजवून घेतली वेळ. आणि समजावून घेतल्यानंतर मग आपल्याला घुसता कसं येईल त्याच्यामध्ये आणि ती वेव आपल्या बाजूने कशी करून घेता येईल तो त्याच्यातला भाग होता. तुमच्यानी जेव्हा ठाकरेंच्या चर्चेला तेव्हा तुम्ही याबाबत त्यांना स्पष्टपणे यापर्यंत आम्ही सांगितलेलं आहे की तुम्हाला हे करावंच लागणार आहे. आता ते कधी करून घेतील याच्यावरती अवलंबून आहेत. कदाचित ते ह्याच्यासाठी थांबले असतील की एवढ्या लवकर आपण असा निर्णय घेऊन इलेक्शन 8 महिने लांब आहेत, पण माझ्या दृष्टीने असताना 8-10 महिने लांब जरी असलं तरी जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुम्हाला फेस करावं लागणार आहे. म्हणजे आता एक त्याच्यामध्ये असं आहे की लोकांचं परसेप्शन हे जर क्लिअर असेल तर तो तुम्हाला मतदान देतो. लोकांचं तुमच्याबद्दलचं परसेप्शन क्लिअर नसेल तर तो तुम्हाला मतदान देत नाही. आणि म्हणून हा जो शरद पवारांचा गोंधळातला भाग आहे, पंतप्रधानांना एका बाजूला भेटणं, त्याच्यानंतर अजित पवार आता सरकारमध्ये गेलेले आहेत, इम्पॉर्टंट पर्सन त्या सरकारचे झालेले आहेत, या भेटी विरोधकांच्या पथ्यावरती आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. हा जो गोंधळ शब्द वापरला हा ठरवून केलेला गोंधळ आहे की कसं आहे तो त्यांनीच खुलासा केला पाहिजे. आणि किंवा काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे गट असेल, त्यांनी स्वतःपुरता तो ठरवला पाहिजे. तिथे तुमचं नेतृत्वाची कस लागते. तुम्ही मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण भेटला आणि असं वाटलं की नाही तुम्ही आता ठाकरेंना सोडून शिंदेबरोबर जाता की काय अशी लक्षात घ्या की मी म्हणून म्हटलं ना की पहिल्यांदाच मी त्यावेळेस पत्रकार परिषद घेतली की त्यावेळेस म्हटलं, त्यावेळेस एक गोष्ट म्हटलं तर सगळ्या पत्रकारांना मी क्लिअर केली होती, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सगळ्यांना, की तुमची डोकी पहिल्यांदा साफ करा. त्याचं कारण असं आहे की मी असेल काही, शरद पवार असेल काही, इतर कोणी असेल की जे विरोधक आहेत, शासनामध्ये आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा एकनाथ शिंदेंना भेटल्याशिवाय तुम्ही जे लढताय ते शक्य नव्हतं. म्हणजे आज जे आम्ही पावसात मोर्चा काढला आणि घरांच्या गायराणीचा, घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न आणि शेतीवरतील गायराणाचा प्रश्न जो आहे तो आम्ही निकालात लावला. आता तो मुख्यमंत्र्यांना भेटलो नसतो तर निकालात लागला असता का? त्याच्यामुळे म्हणून मी त्यावेळेस त्यांना म्हणालो होतो की तुम्ही एक लक्षात घ्या की इथे जे विरोध, म्हणजे CPM-मधले असतील, CPI-मधले असतील, जनता दलामधले असतील, काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा आम्ही असो, हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले की काहीतरी साठवलोटं झालं असं सुपीक डोक्यामध्ये कृपा करून येऊ देऊ नका असं मी त्यावेळेस म्हणालो होतो. त्याला कारण पण सर तसं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडल्या. प्रश्न मी त्याच्याबद्दलचा नाही. माझं म्हणणं असं आहे की कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही नेता पत्रकाराला आणि TV-ला घेऊन पॉलिटिकल भूमिका घेत नाही. वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी लपवायचं कशासाठी? काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे उद्या जायचं म्हटलं तर तो जाईल, नाही जायचं तर नाही जाईल. त्याच्यामुळे आज जे आहे ते शिंदे गटातले फुटून गेले. आता पुन्हा प्रेसवाल्यांनी चर्चा सुरुवात केली त्याच्यावेळी की 17 जण परत. अरे या प्लांटेड न्यूज कशासाठी? तिथेच माझ्या अंदाजानं मी जे म्हणतो ना की आपण फालतू प्रश्नामध्ये फालतू वेळ घालवतोय आणि जसं काय राजकारणाशिवाय दुसरा प्रश्नच नाही असंच आपण हे करतोय. मला मागच्या वर्षभरामध्ये जसं TV सिरियलमधलं उदाहरण घेतलं
तर कौटुंबिक कलहाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. ओके, खरी गोष्ट आहे. कौटुंबिक जीवन आहे ना, मान्य आहे ना, पण त्या कुटुंबाच्या बाहेर पडले की अनेक जे दुसरं जग आहे ना, मोठं जग आहे ते. मोठं जग आहे त्याच्यापेक्षा. बरोबर. त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी घडतात आहेत. त्याच्यावरती सुद्धा एखादी सिरियल होऊ शकते. म्हणजे नुक्कडसारखी सिरियल शेवटी त्या डायरेक्टरला म्हणावं लागलं, आता मी बंद करतो. कारण तो म्हणला किस्से माझ्याकडे बरेच आहेत, बरोबर. पण करून करून मीच थकलोय. त्याच्यामुळे असणारं जे आहे ना, ते ह्या येणाऱ्या जाणाऱ्याच्या बाहेर अनेक असे प्रश्न आहेत बरोबर. की ज्याच्यावरती तुम्ही असणारं डिस्कशन घडवू शकता. बरोबर. म्हणजे आता जसं इलेक्शन आहे, कुठल्याही असणाऱ्या अँकरला, कुठल्याही चॅनलला असं वाटलं नाही की बाबा पार्टी म्हणून आपण असणारे स्लॉट द्यावे, आणि पार्टी म्हणून स्लॉट देत असताना की तुम्ही महाराष्ट्राचा उद्या सत्तेवरती आलात तर तुमचे महत्त्वाचे काय आहेत, तुम्ही कशा रीतीने इथे डेव्हलपमेंट करणार, कशा रीतीने विकास करणार, तर अजिबात, किंवा तुमचा अजेंडा काय हा अजिबात आपल्याला दिसत नाही. काय दिसतं टी व्हीवरती तर एक दिवसाचा शो, 15 मिनटं बी जे पीला, 10 मिनटं काँग्रेसला, 7 मिनटं ह्याला, 5 मिनटं ह्याला, आणि नंतर मग 2-4 विद्वानांना. अरे त्याच्यामध्ये तो मांडणार काही आहे बे, ते फक्त असणारं ज्याला म्हणतो नाही का आपण की आम्ही केलं सांगण्यासाठी बस एवढंच. तर सर, मी खरोखरीच मग त्या सिरियस प्रश्नाकडे येतो की उद्या खरोखरीच प्रकाश आंबेडकर हे जर, हा पुन्हा थोडासा तुम्हाला बालिश वाटेल प्रश्न, पण मी त्याआधी सांगतो की उद्या जर प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर तुमच्या पुढचा खरोखरीच एक सोडवण्यासाठी जर तुमचा अग्रक्रम काय असू शकेल? मला एक कोणीतरी सांगावं. मी तर अनेक प्रश्न मांडू शकेन, त्याला काही नाही. टोटल महाराष्ट्रातलं TMCचं पाणी किती? अराउंड 2000 TMC असं म्हणतो सर आपण. याच्यापैकी आपण कितीवरती नियोजन केलं की ह्या 2300 TMCचं जे पाणी आहे त्याच्यावरती किती आपण नियोजन केलेलं आहे? निम्म्याच्या आसपास केलं असेल आपण. नॉट इवन 30%, नॉट इवन 20%. महाराष्ट्रातला प्रश्न हा तुम्ही नुसतं पाण्याचं नियोजन केलं व्यवस्थित आणि ऊसाच्या फडातून बाहेर पडलात तर तुम्हाला महाराष्ट्र हा पुन्हा 60 सालचा, 70 सालचा, 80 सालचा सरप्लस बजेट असणारं जे स्टेट आहे ते तुम्हाला दिसेल. हे सिंचनावर भर देणं, नियोजन करणं, माझं सिंचनाचं नाही, माझं म्हणणं नियोजन करणं हे ते महत्त्वाचं आहे. नाशिक तुमची जी भूमिका आहे ती इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे आणि त्याही ती नक्षलवादाच्या चळवळीच्या थोडीशी, इतर जी भूमिका आहे त्यापेक्षा तुमची तो भूमिका वेगळी आहे. तर त्यालाही तुमचं प्राधान्य असेल. तिथला जो काय टापू आहे तो सगळा. मला एक सांगा, हो, तुम्ही 6 शेड्यूल वाचले का? घटनेचं? हां, 6 शेड्यूल घटनेचं वाचले का? पूर्ण नाही वाचलं. जेवढं काय पत्रकार म्हणून जेवढं वाचावं लागतं तेवढं वाचलं. माझं म्हणणं आपण पूर्ण वाचलं पाहिजे. एक भाग. दुसरा भाग, तो आला का? मला एक सांगा की शहरामधल्या किती जणांना माहिती आहे की गेले 7 महिने सुरजागड इथे आंदोलन चाललंय त्या प्रकल्पाच्या विरोधातच. आणि सुरजागड काय आहे ही तरी माहिती आहे का? म्हणून म्हटलं की इथल्या गावंडे नावाचा असणारा जो लोकसत्तेचा पत्रकार देवेंद्र गावंडे, नक्षलवाद्यावरती तो स्वागत आहे माझं म्हणणं असं. त्यांचा व्ह्यू त्यांच्याकडे, मी त्याच्यावरती कॉमेंट करत नाही. पण त्यांनी कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेला सुरजागड काय, भामरागड काय, गडचिरोलीमधला एरिया काय, आपण असणारं
समुद्राची कोलंबी आपल्याला माहिती, बरोबर आहे. नदीची कोलंबी आहे हे माहिती आहे का? त्या वैनगंगेमध्ये नदीतली कोलंबी आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा की ते जर लिहायचं झालं तर मग त्याचं एक्सप्लॉयटेशन किती आहे ते लिहावं लागतं. ते जर लिहायचं झालं तर आदिवासींच्या तिथल्या एरियाच्या मुली, तिचं चेहरा आणि तिचं शरीर हे गोंदलेलं का असतं हे तुम्हाला लिहावं लागतं. माझं स्वतःचं मत हे सगळ्यांनी असं तुमच्या सगळ्या शहरी माणसाचं झालेलं आहे. म्हणजे मी असं म्हणतो की हा शहरी माणूस ब्रिटिशांचा गुलाम आहे. आदिवासी हा ब्रिटिशांचा गुलाम झाला नाही. आणि त्या न गुलाम झाल्याचं प्रतीक हे 6 शेड्यूल आहे. आणि आज नक्षलवाद्याच्या नावाखाली तुम्ही त्याला सारं गुलाम करताय. शहरातला मंत्री चोरी करतो, लुटतो बजेट, त्याला तुम्ही टेररिस्ट म्हणता का? नाही म्हणा. मग ते नक्षलवादी तो आपलं स्वतःचं जल, जंगल, जमीन, पाणी, खनिज हे जे आहे तो म्हणतो बाबा हे माझं आहे, माझ्याकडे राहू द्या. त्यांनी आंदोलन केलं की तुम्ही त्याला सारं नक्षलवादी म्हणताय. तुम्हाला कोणी स्टॅम्प दिला आहे? हू आर यू? माझं सरळ म्हणणं आहे, देशातल्या लोकांना काही आहे, कोणी अधिकार दिला आहे? तुम्हाला सहज जीवन जर जगता येत असेल तर मग तिथल्या लोकांचा सुद्धा तुम्ही असा आदर केला पाहिजे. तुम्ही तिथल्या लोकांना असा आदर करणार नाही, फक्त लुटणार आहे, तर तो जसं कामगार मोर्चा काढतो, शहरामधले असे लोक पाणी मिळाली पाहिजे म्हणून तो मोर्चा काढतो, रस्ते बेकार झाले म्हणून हे करतो, तो तसं त्याचा अधिकार राहिला पाहिजे म्हणून मोर्चा काढतो. त्यांनी मोर्चा काढला की तो नक्षलवादी, आम्ही काढला की सुविधासाठी. हे जे शब्दछळ आहेत ना, या शब्दछळातून लोक बाहेर पडली तर अधिक चांगली आहे. आता आदिवासींमध्ये एक नवीन मूवमेंट चालू होते आणि ती तर भयानक आहे. ते काय म्हणतात, एन्व्हायरमेंट आम्ही सांभाळतो आहे. तेव्हा शहरातल्या लोकांवरती तुम्ही आता एन्व्हायरमेंट टॅक्स लावा आणि तो सगळा टॅक्स आम्हाला तुम्ही जगण्यासाठी वापरा. शहरवासी भरणार आहेत का? मोठा उद्रेक होऊ शकतो, म्हणजे असंतोष होऊ शकतो. पण सर फक्त पण आता त्याची मागणी गैर आहे काही की तो म्हणतो जंगल मी सांभाळतोय, पाणी मी सांभाळतोय, खनिज मी सांभाळतोय, हवा मी सांभाळतोय. तुम्ही हे सगळं प्रदूषण करताय. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल टॅक्स शहरामध्ये जे राहतात त्यांना राहिला पाहिजे 20%, आणि तो मी हे सगळं निर्माण करतोय म्हणून माझ्यावरती खर्च झाला पाहिजे. अशी जर त्याची मागणी आली, तुम्ही काय पुन्हा त्याला नक्षलवादी म्हणणार आहात? काय नवीन शब्दप्रयोग काय करणार आहात मला सांगा ना. पण फक्त सर तो जो मुद्दा आहे महत्त्वाचा, तो शस्त्र हातात घेण्याचा, इतकाच तो काय इथल्या लोकांच्या हातात शस्त्र नाहीत का? कालच्या नूरच्या ह्याच्यामध्ये बंदुकी हातामध्ये घेऊन दिसल्या ना. पुण्यामध्ये असताना मागच्या 4 वर्षापूर्वी हिंदू मुसलमानाची दंगली झाल्या, तलवारी आणि बंदुका निघाल्या की न निघाल्या? त्यांना आम्ही नक्षलवादी म्हणणार नाही. म्हणजे आम्ही असणारा शब्दप्रयोगसुद्धा सोयीने करणार आणि सोयीने करून आम्ही असणारा त्याच्यामध्ये वापरणार. जसं आता नॉर्थ ईस्ट तो भारताचा भाग आहे, आपण मानतोय शहरवासी. एखाद्या शहरातल्या ज्या सेन्सिटिव्ह संघटना NGOज आहेत यांच्या व्यतिरिक्त इवन काँग्रेस मी घेतोय त्याच्यामध्ये, यांनी त्या नॉर्थ ईस्टच्या संदर्भात आत्ताच्या चाललेल्या ह्याच्यावरनं सेमिनार घेतले का, व्याख्यानं घेतली का, चर्चासत्र घेतली का, कळवण्याचं घेतलं का? तर नाही. का नाही?
माझा काय संबंध आहे? ते नॉर्थ ईस्टवाले बघून घेतील. आणि उद्या त्यांनी म्हटलं की आम्ही चायनाबरोबर जातो, मग तुम्ही काय करणार? उद्या त्या सगळ्या 7 सिस्टर्स आणि 1 ब्रदरनी ठरवलं की तुम्ही आमच्याकडे दुर्लक्षित करताय, सगळं करताय, आम्ही चायनामध्ये चाललो, मग तुम्ही खडबडून जागा होणार आहेत का? पण परवाच्या ज्या भाषणात तर मोदी म्हणाल की आमचं नॉर्थ ईस्टकडे लक्ष आहे, मी फार स्वतः लक्ष लक्ष आहे ठेवतो. ना. त्याला काय नॉर्थ ईस्ट माहिती आहे त्याचं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं पाहिजे होतं त्या ह्याच्यामध्ये. किंवा काँग्रेसवाल्यांनी सुद्धा, मी साधा मुद्दा मांडला होता म्हणून आज असताना त्या ह्याच्यामध्ये आहे की तिथल्या खनिजावरनं असताना चाललेलं हे सगळा लढा आहे की तुम्ही तिथे काही उद्योगपतीचं नाव घेतलं अदानींचं. तो भाग मला ह्या देशामध्ये राहिला पाहिजे, या देशाचा हिस्सा आहे तो, त्याच्यामुळे कन्सर्न आहे. आणि म्हणून काय झालं ते मी नाव घेऊन सांगितलं कोण आहे त्याच्यामध्ये. ते काँग्रेसवाले का आता वापरले, NDA घेऊन चाललेत ना. मग माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला लिडरशिप करायची असेल तर निर्भयपणे पाहिजे. नाही तर असताना ऑपरेशन टेबलवरती माणूस जसा डॉक्टरला म्हणतो ना, मला वाचव, मला वाचव, मला वाचव, तशी लिडरशिप चालत नाही. सर, एक याच मला वाटतं याच वास्तूमध्ये संभाजीराजांनी तुमची भेट झाली होती की आणि राजकारणामध्ये काही नवीन प्रयोग करून पाहूया असं पण तुमच्या दोघांचं ठरलं होतं. तर पुढे काय झालं नक्की त्याच्यामध्ये? त्यांची हिंमत नाही पुढे येण्याची. कशामुळे काय माहीत, राजांनी सांगा त्याची हिंमत कुठं गळून पडते. आपण त्यांनी स्वराज्य संघटना वगैरे काढली, काढली, थांबली, ऑफिस घेतलं, थांबलं, सगळं, पुढं काहीच नाही. पुढे त्याच्यावर काही चर्चा झाली? चर्चाच नाही. पण तुम्हाला राजकारणामध्ये अशी वेगवेगळे प्रयोग करण्याचं म्हणजे नॅक चांगली जमलेली आहे. तर म्हणजे इतकं प्रयोग तुमच्या इतके कोणीच नसेल केले. अगदी रेडालॉस असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, वंचित बहुजन महाआघाडी असेल, MIM असेल. तर MIMचं काय नक्की सर झालं होतं ते काय तुम्ही ते आता तो इश्यू डेड अँड गॉन आहे, संपला. आम्ही आता नाही असं एकदा आम्ही असं ज्यांना सोडलं त्यांना आम्ही पुन्हा हातमिळवणीच्या भानगडीत पडत नसतो. त्याच्यामुळे असं तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. मला काही गरज कोणाचीच नाही आहे. मला अशा पाडण्यासाठी जे आहे हे एकत्र येऊन पाडतात त्या ह्याच्यामध्ये. रडीचा डाव जर कोण करत असेल तर मग त्याला असायला नाईलाज असतो त्या ह्याच्यामध्ये. MIMसाठी पुन्हा दरवाजे तुमचे? माझे दरवाजे कोणासाठीच बंद नसतात आणि कोणासाठीच खुले नसतात. ज्यावेळेस पाहिजे असतं त्यावेळेस मी करत असतो, ज्यावेळेस संपलं त्यावेळेस संपलं. तुमची फ्रेंडशिप डेची पोस्ट फार जोरात चालली की माझे ऑलवेज ओपन. म्हणजे तुम्ही विचारानं ओपनच राहतो, काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये. पण खरोखरीच तुम्हाला म्हणजे BJP सोडून जर राहुल गांधी वगैरे यांच्याकडनं खरोखरी जो दुरावा आहे, कार्य दुरावा जो काँग्रेस आणि तुमच्यामधला आहे तो संपावा अशी तुमची इच्छा नाही आहे? कारण तुमचंही त्यामुळे एक त्याला काय म्हणूया, एक जी आता जी ताकद आहे ती आणखीन वाढू शकेल. ते संपवायचं की न संपवायचं त्यांनी घातलं. मी मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा हाक घातली होती की बाबा आपण एकत्र असं चर्चा असते, तुम्ही अशा अटी घालता की ते पुढे जात नाही अशी. आता माझं म्हणणं असं आहे, मागची अट काय होती मला सांगा. मला तुमच्याकडून प्लीज मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. माझी अट काय होती? ती अशी होती माझी तुमची अट अशी होती की ज्या ठिकाणी तुमच्या जागा वर्षानुवर्ष निवडून येत नाही त्या जागा तुम्ही मला द्या. हो, त्याच्यातल्या द्या, त्या द्या नाही, त्याच्यातल्या द्या. आता ही मागणी गैर आहे का? त्यांनी मग आम्हाला सांगावं ना की तुम्ही पॉलिटिकल पार्टी संपवा, लढू नका, आम्हाला पाठिंबा देऊन टाका. मी तसंही करायला तयार आहे. तेही ते सांगायला तयार नाही. आणि मी त्यांना असं जे म्हणालो की बाबा ज्या तुम्ही हारलेला आहात आणि सातत्याने हारत आलेली आहेत त्याच्यापैकी तुम्हाला ज्या द्यायच्या आहेत त्या तुम्ही आम्हाला द्या. आता एखादं फुटलेलं वस्तू असेल आणि दुसरं कोणतरी अरे आता हे फुटले तुम्हाला देऊन टाक. मला माहिती असतं की हे फुटले, आता माझ्या काही उपयोगाचंही नाही आहे, पण मी ती द्यायला तयार नाही. त्यावेळेस काय म्हणाल तुम्ही? त्याला काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतो आपण? शब्द वापरा ना. स्वार्थी परत म्हणू शकतो ना, की तू आम्हाला नको आहेस,
ओके, अच्छा. तुला तेही द्यायचं नाही आम्हाला, तेही द्यायचं नाही, फुटलेले द्यायचं, फुटलंही द्यायचं नाही तुम्हाला. ओके, अच्छा. पण हे तुम्ही असं मांडायला कधीच तयार नसता. आपले शेवटी असं आहे की तुम्ही मांडता काय मांडताय, की मी नेहमी म्हणत असतो की त्याच्यामध्ये सुद्धा एका प्रकारचं सोयीस्करपणा असतो. अजिबात नाही खरं. वाईट वाटेल तुम्हाला, पण तुम्हाला असं धरून नाही म्हणत, पण टोटल प्रेसला म्हणून असं म्हणतोय की तो सोयीस्करपणा असतो की आपल्या इंटरेस्टला धक्का लागू नये. वंचितांचं काय, ते धक्का आपल्याला लावू शकत नाही, पण नॉन वंचितवाले आपल्याला धक्का लावू शकतात, म्हणून आपलं जरा जपून 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 करा, असं जे आहे मी ते आता ते बघितलेलं आहे. पण तुमच्यावर गेली 8 वर्षे मात्र तो अन्याय झाला आणि विनाकारण नाही, तो 8 वर्ष काय म्हणजे खरं भाजपची बी टीम खरी वेगळीच होती आणि ती विनाकारण ते तुमच्याकडे बोट दाखवलं की जात होतं. ते आता सगळेच जण त्याच्यामध्ये, एव्हरीबडी वॉज इन्व्हॉल्ड. असं नाही की त्याच्यामध्ये असणारं नव्हतं. एव्हरीबडी जाणीवपूर्वक इन्व्हॉल्व होतं, नोईंगली इन्व्हॉल्व होतं. शरद पवार, अजित पवारांचं ते भाषण जर ऐकलं त्या दिवशी त्यांच्या मेळाव्यातलं, तर ते राष्ट्रवादी कशी BJP सोबत जायचे प्रयत्न करत होते त्यांनीच उघडपणे सांगितलेलं होतं. त्यामुळे तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये अतिशय तथ्य आहे की ती कधी कधी माध्यमं तुमच्यावरती अन्याय करतात. ते माझ्यावरती नाही करत ते अन्याय. त्यांना एक क्लास पुढे येऊ नये, वंचितांचा क्लास पुढे येऊ नये, ही त्यांची मानसिकता बोलत असते. ओके, तर हे नेहमीप्रमाणे बेधडक प्रकाश आंबेडकर होते. सर, थँक्यू तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.